नमस्ते बच्चे। अब विकारों का दान दो तो ग्रहण उतर जाए और यह तमो प्रधान दुनिया सतो प्रधान बने। प्रश्न, तुम बच्चों को किस बात से कभी भी तंग नहीं होना चाहिए? उत्तर, तुम्हें अपनी जीवन से कभी भी तंग नहीं होना चाहिए, क्योंकि यह हीरे जैसा जन्म गाया हुआ है। इसकी संभाल भी करनी है। तंदुरुस्त होंगे तो ज्ञान सुनते रहेंगे। यहाँ जितना दिन जिएंगे कमाई होती रहेगी, हिसाब किताब चुकतू होता रहेगा। ओम शांति। ओम। आज गुरुवार है। तुम बच्चे कहेंगे सतगुरुवार, क्योंकि सतयुग की स्थापना करने वाला भी है। सत्यनारायण की कथा भी सुनाते हैं प्रैक्टिकल में। नर से नारायण बनाते हैं। गाया भी जाता है सर्व का सद्गतिदाता। फिर वृक्षपति भी है। यह मनुष्य सृष्टि का झाड़ है जिसको कल्प वृक्ष कहते हैं। कल्प कल्प अर्थात 5000 वर्ष बाद फिर से हूबहू रिपीट होता है। झाड़ भी रिपीट होता है ना। फूल 6 मास निकलते हैं, फिर माली लोग जड़ निकाल रख देते हैं, फिर लगाते हैं तो फूल निकल पड़ते हैं। तो गुरुवार है, दुनिया वाले गुरुवार कहते हैं और हम बाबा के बच्चे सद्गुरुवार कहते हैं। सद्गुरुवार का बरं म्हणतो आपण, त्याचं कारण बाबांनी सांगितलेलं आहे। कारण क्योंकि सतयुग की स्थापना करने वाला है जो बाबा है, हमारा सतगुरु है, सतयुग की स्थापना करने वाला है। सत्यनारायण की कथा सुनाता है प्रैक्टिकल में। वो कथा सुनाता है कि हम नारायण कैसे बने, सत्य में सच में हम नारायण कैसे बने। नर से नारायण बनाता है, हमारा सद्गति दाता है, और इसलिए हम गुरुवार को सद्गुरुवार कहते हैं। फिर बाबा आता है 5000 वर्ष बाद, ये ड्रामा फिर से रिपीट होता है। वृक्ष फिर से नए से स्टार्ट होता है। जैसे कोई भी वृक्ष फिर से लगाते हैं, फिर से वो स्टार्ट हो जाता है, वैसे ये सृष्टि रूपी वृक्ष भी फिर से 5000 वर्ष बाद फिर से स्टार्ट होता है, रिपीट होता है। अब यह तो बच्चे जानते हैं। बाप की जयंती भी आधा कल्प मनाते हैं, आधा कल्प भूल जाते हैं। आधा कल्प बाबा को याद करते हैं, जयंती मनाते हैं, शिवरात्रि मनाते हैं, लेकिन आधा कल्प 2500 वर्ष सतयुग आणि त्रेतायुग बाबांना आपण पूर्णपणे विसरून जातो। भक्ति मार्ग में आधा कल्प याद करते हैं। बाबा कब आकर के गार्डन ऑफ फ्लावर्स स्थापन करेंगे? भक्ति मार्ग में आधा कल्प याद करते हैं कि वो आएगा और इस दुनिया को फिर से अच्छा बनाएगा, दुनिया फुलों की बनाएगा, फुलों का बगीचा बनाएगा, असे त्याची आठवण करतो की तो येईल आणि काहीतरी चांगलं होईल। पण तो कधी येणार आहे, काय करणार आहे, कसं करणार आहे माहिती नसतं। दशाएं तो बहुत होती है ना। बृहस्पति की दशा भी है, उतरती कला की भी दशाएं होती है। इस समय भारत पर राहु का ग्रहण बैठा हुआ है। तर ज्योतिषामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दशा दाखवलेल्या असतात। उतरती कळा लागलेली म्हणतात, बृहस्पतीची दशा आहे। मग सगळ्यात खराब बृहस्पतीची दशा, सगळ्यात चांगली, सगळ्यात खराब राहूची दशा। तर ते त्यांनी जे सांगितलेले ज्योतिषामध्ये, तर बाबा म्हणते त्या हिशोबाने आता संपूर्ण भारतावरती राहूचं ग्रहण लागलेलं आहे, राहूची दशा है। चंद्रमा को भी जब ग्रहण लगता है तो पुकारते हैं, दे दान तो छूटे ग्रहण। अब बाप भी कहते हैं यह 5 विकारों का दान दे दो तो छूटे ग्रहण। अभी सारी सृष्टि पर ग्रहण लगा हुआ है। 5 तत्वों पर भी ग्रहण लगा हुआ है, क्योंकि तमो प्रधान है। हर चीज नई फिर पुरानी जरूर होती है। नई को सतो प्रधान, पुरानी को तमो प्रधान कहते हैं। तर ग्रहण तर बाबा म्हणताय 5 तत्वांना पण लागलेले आहे। ग्रहण लागलेले म्हणजे दुःखाचे दिवस आहे, चांगलं नाहीये, अंधकार आहे।
तर सगळ्या 5 तत्वांना ग्रहण लागलेले, संपूर्ण सृष्टीला ग्रहण लागलेले. आणि मेन ग्रहण कोणतं आहे? विकारांचं. विकारांमुळे परिस्थिती बिघडलेली आहे, अंधकार आलेला आहे. तर बाबा म्हणता है कि अभी इस ग्रहण से अगर मुक्त होना है तो ये दान में दे दो 5 विकार. भारत पहले सबसे पवित्र था, फिर जब देवताएं वाम मार्ग में जाते हैं तो फिर अर्थक्वेक आदि में सब स्वर्ग की सामग्री, सोने के महल आदि खलास हो जाते हैं, फिर नए सिर बनने शुरू होते हैं. डिस्ट्रक्शन जरूर होता है, उपद्रव होते हैं जब रावण राज्य शुरू होता है. सतयुग आणि त्रेता युगामध्ये इतकी संपन्नता होती, इतकं सगळं काही होतं, इतकं वैभव होतं, सोन्याचे महल होते. मग ते सगळं गेलं कुठे? ते तर राहायला पाहिजे होतं. सोन्याचे महल कसं काय गेले? तर काय झालं, वाम मार्गामध्ये जेव्हा देवता जायला लागले, वाईट मार्ग पकडला, उलटा रस्ता पकडला, देहभान आला, विकारांचा प्रभाव व्हायला लागला, म्हणजे देवता मनुष्य बनले. आणि मग एक छोटासा विनाश त्यावेळेला झाला द्वापरच्या सुरुवातीला. आणि म्हणून मग ते सतयुग त्रेतामध्ये जे होतं ते सगळं गडप झालं. तो वो खलास हो जाते, वो सोने के महल, ये सारी सामग्री म्हणजे खाली चालले गेले. ते कुठं काय वेगवेगळ्या प्रकारचे विनाशाच्या प्रक्रिया झाल्या त्यावेळेला. तर मग पुन्हा सतयुगामध्ये आपल्यासाठी नवीन सगळं काही बनणार आहे. पण हे जेव्हा देहभान आला तेव्हा मग ते या 5 तत्वांनाही सहन नाही झालं आणि विनाश झालेला आहे त्यावेळेला. पण एक छोटासा विनाश. आता महापरिवर्तन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. सतयुग में देवताएं राज्य करते हैं. आसुरों और देवताओं की युद्ध दिखाई है, परंतु देवताएं तो होती ही है सतयुग में. वहां लड़ाई हो कैसे सकती? संगम पर तो देवताएं होते नहीं. तुम्हारा नाम ही है पांडव. पांडवों कौरवों को भी लड़ाई होती नहीं है. तो सतयुग में देवताएं राज्य करते हैं आणि असुर आणि देवतांचं युद्ध दाखवलेले. देवता कुठे आहे? सतयुगामध्ये. तिथं असुर नाहीये, तर मग युद्ध कसं होईल? दोन्ही एकत्र कधी नाहीच आहे. आणि संगम युगामध्ये देवता नाहीये. संगम युगामध्ये आपण देवता बनतोय आणि बाहेर कलियुग आहे. कलियुगामध्ये असुर आहे आणि आपण देवता नाहीये. म्हणून मग दोघांची लढाई व्हायचा काही प्रश्नच नाहीये. आणि पांडव कौरवांची पण ती कहाणी बनवलेली आहे. बाबा म्हणते लड़ाई तो होती नहीं है वैसी. अब हमारे अंदर जो कौरव बैठे हैं, वो जो खराबी आई है उससे हमें लड़ना है बाबा के साथ से. हम आत्मा है, बाबा हमको पढ़ाते हैं, यह पक्का करना है. हम आत्मा है, पढ़ाने वाला बाबा है. पढ़ कौन रहा है? आत्मा. क्योंकि आत्मा को सतयुग में जाना है. आत्मा कलयुग में आ गई थी. ये शरीर तो ऊपर का कवर है हमारा. हम आत्मा सतयुग में देवता थे. 84 जन्म घेत इथे येऊन पोहोचलेलो आहे. तो कौन पढ़ रहा है? फिर जाना किसको है? आत्मा को. तो आत्मा पढ़ रही है. पढ़ा कौन रहा है? आत्मा का बाप परमात्मा. बाप हमें पतित से पावन बनाते हैं. आत्मा में ही अच्छे व बुरे संस्कार होते हैं ना. आत्मा ऑर्गन्स द्वारा कहती है हमको बाबा पढ़ाते हैं. कौन कह रहा है हमको बाबा पढ़ाते हैं? ये मुख कह रहा है, शरीर का मुख कह रहा है, लेकिन कहने वाली कौन है? कहलाने वाली आत्मा है. तो आत्मा कहते हैं मुख के द्वारा कि हमको बाबा पढ़ाते हैं. बाप कहते हैं हमको भी ऑर्गन्स चाहिए जिससे समजावू. तर बाबा म्हणतात मला पण बोलायला मुख पाहिजे. साधन तर कसं बोलणार मी? मी परमात्मा आहे, मी चांदणी आहे, मी सितारा आहे, मी बोलणार कसं? मग मला समजवण्यासाठी मुख पाहिजे. तो मैं भी कैसे समझा रहा हूं? इसके शरीर में प्रवेश करके, ब्रह्मा के शरीर में प्रवेश करके उस शरीर के मुख के द्वारा मैं परमात्मा समझा रहा हूं. म्हणजे हे कशासाठी बाबा सांगताय की आपल्याला तशी प्रॅक्टिस करायची. मैं आत्मा अंदर बैठा हूं, मैं आत्मा अंदर बैठकर इस मुख के द्वारा बोल रहा हूं. इन आंखों के द्वारा देखने वाली मैं आत्मा अंदर बैठी हूं इस शरीर के अंदर.
इस शरीर के अंदर बैठकर मैं आत्मा इन कानों के द्वारा सुन रही हूं। अगर मैं आत्मा अंदर नहीं हूं तो कान सुन नहीं सकते हैं, मैं आत्मा अंदर नहीं हूं तो आंखें देख नहीं सकती है। डेड बॉडी जे आहे, प्रेत जे आहे ते बघू शकत नाही, ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही, कारण सगळं काही करणारी आत्मा एनर्जी मध्ये ती तिथून गेलेली आहे, तेव्हा ते काही करू शकत नाही. जेव्हा मध्ये आहे तेव्हा सगळं काही करू शकते. म्हणजे करणारी कोण आहे? आत्मा. तर हे पक्क करायचं, ही आत्मिक स्थिती आपल्याला पक्की करायची. आत्मा को खुशी होती है. बाबा हर 5000 वर्ष बाद आते हैं हमको सुनाने. अब बच्चे यह तो समझ गए हैं कि अभी देवी देवता धर्म नहीं है, स्थापना हो रही है. तुम ऐसे नहीं कहेंगे कि हम अभी देवी देवता धर्म के हैं. नहीं, अभी तुम ब्राह्मण धर्म के हो, देवी देवता धर्म के बन रहे हो. अभी हम देवी देवता बने नहीं है तो वो क्वालिटी नहीं है. तो बाबा बोलते अभी तुम कह नहीं सकते कि अभी हम देवी देवता धर्म के हैं. हम थे ओरिजिनल देवी देवता धर्म के, लेकिन उस धर्म में हम अभी नहीं है, उस लेवल तक नहीं पहुंचे. अभी हम ब्राह्मण धर्म में है, मतलब ब्राह्मण में भी फिर थोड़ी सी लेवल कम ज्यादा रहती है. तो पक्के ब्राह्मण बनेंगे तो हम देवता बन जाएंगे. देवताओं का परछाया इस पतित सृष्टि पर नहीं पड़ सकता है, मतलब देवताएं यहां पर नहीं रह सकते हैं, इसमें देवताएं आ न सके. तुम्हारे लिए नई दुनिया चाहिए. अब हम देवता बन जाएंगे, वो लेवल आ जाएगी, तो हमारे लिए नई दुनिया चाहिए. यहां नहीं रह सकते हम देवता बनकर ऐसी सृष्टि पर. मतलब हमारे लिए नई दुनिया चाहिए, इसलिए बाबा आया है नई दुनिया बनाकर देने के लिए. ये जो नई दुनिया बन रही है, हम देवी देवता बनने वाली आत्माओं के लिए बन रही है खास. लक्ष्मी की भी पूजा करते हैं तो घर की कितनी सफाई कर देते हैं. लक्ष्मीची पूजा करतात तर घराची साफसफाई किती. धनतेरसला पूजा करतात, लक्ष्मी पूजनच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी पूजा करतात, पण त्याच्या आधी साफसफाई किती चालते. मेन काय असतं उद्देश? लक्ष्मी पूजन आहे. तर बाबा म्हणते अभी लक्ष्मी आने वाली है तो उसके लिए सृष्टि की सफाई होने वाली है. सचमुच में लक्ष्मी आने वाली है. अब इस सृष्टि की भी कितनी सफाई होनी है. सारी पुरानी दुनिया ही खत्म हो जानी है. लक्ष्मी से मनुष्य धन ही मांगते हैं. लक्ष्मी बड़ी या जगदंबा बड़ी. मग आता लक्ष्मीचं तर महत्व बाबांनी सांगितलं, तिची लेवल सांगितली. सत्युगाची सत्युग कोणासाठी येत आहे? लक्ष्मीनारायण आणि आपण सगळे बच्चे यांच्यासाठी येत आहे. पण मग बाबा पुढचा प्रश्न विचारताय, लक्ष्मी बड़ी ये सब ठीक है, वो दुनिया बहुत सुंदर होगी, आप देवता होंगे, लेकिन लक्ष्मी बड़ी या अंबा बड़ी? बाबा का अगला प्रश्न. म्हणजे खूप समजवण्याची खूप सुंदर स्टाईल आहे बाबांची. बाबा म्हणताय लक्ष्मी बड़ी या जगदंबा बड़ी. मतलब इतनी सुंदर दुनिया वहां पर रहेगी, उसके लिए इतनी सारी तैयारियां हो रही है, इतना सुंदर वो जो जमाना है वो रहने वाला है. तो वहां पे रहने वाली लक्ष्मी जो महारानी है इस दुनिया की, उस जो नई दुनिया बन रही उस दुनिया की, वो बड़ी या जगत अंबा बड़ी? संगमयुगी जीवन उसका बड़ा या सत्युगी जीवन बड़ा? तर कोणी उत्तर दिलं तिथं बाबांना, अंबा. बाबा म्हणता है पुढे, अंबा के मंदिर भी बहुत है, मनुष्यों को कुछ भी पता नहीं है. तुम समझते हो लक्ष्मी तो स्वर्ग की मालिक, और जगदंबा जिसको सरस्वती भी कहते हैं वही जगदंबा फिर यह लक्ष्मी बनती है. तुम्हारा पद ऊंच है, देवताओं का पद कम है. बाबा म्हणता है कि मनुष्य कुछ भी नहीं जानते हैं. लक्ष्मी को भी मानते हैं, जगदम्बा को भी मानते हैं, लेकिन उसका पार्ट वही सेम आत्मा का पार्ट है. जगदम्बा ही लक्ष्मी बनती है, जगदम्बा की ही सरस्वती के रूप में पूजा होती है. तो वो जो जगदम्बा है उसके कितने मंदिर बनाए हैं, कितनी पूजा आराधना होती है. उसका जो पद है वो ऊंचा है, देवताओं का पद कम है.
म्हणजे लक्ष्मीचं पद कमी आहे, तिच्यापेक्षा जगदंबाचा जो पार्ट आहे तो मोठा पार्ट आहे. म्हणजेच आपला संगम युगातला पार्ट खूप मोठा आहे, सतयुगातला पार्ट त्याच्यापेक्षा कमी आहे. कारण संगम युगामध्ये आपण स्वतःचं भाग्य बनवतोय 5000 वर्षाचं. संगम युगामध्ये आपण अशा स्थितीमध्ये राहतोय जेव्हा बाहेर तमोप्रधानता आहे, जेव्हा कलियुगी सगळे आसुरी संस्कारवाले आत्मे आसपास आहे, तेव्हा आपण देवतांसारखं जीवन बनवतोय. संगम युगामध्ये परमात्मा स्वतः आपल्या सोबत आहे, परमेश्वर स्वतः आपल्या सोबत आहे. सतयुगामध्ये तो नाहीये. आणि म्हणून आपले हे संगम युगातलं जीवन श्रेष्ठ जीवन आहे. देवतांचं जीवन याच्यापेक्षा सेकंड क्लास आहे, दुसऱ्या नंबरमध्ये. तो ऊंच ते ऊंच तो ब्राह्मण चोटी है ना, तुम हो सबसे ऊंच. तुम्हारी महिमा है सरस्वती जगदंबा. उनसे क्या मिलता है? तो ती जी सरस्वतीची जगदंबाची महिमा आहे, बाबा म्हणते मेरे बच्चों की महिमा है. उनसे क्या मिलता है? सृष्टि की बादशाही. जो मम्मांचा पार्ट होता तो महत्वाचा पार्ट, पण आपण सगळ्या बच्चांचा पण तसा पार्ट आहे की आपल्याला सगळ्यांना ही सृष्टीच्या बादशाहीचा रस्ता दाखवायचा आहे. जसं मम्मांचं जीवन होतं तसं जीवन आपल्याला आपलं बनवायचं. जगत अंबा, जगत माता बनून जगातल्या सर्व आत्म्यांची पालना करायची. वहां तुम धनवान बनते हो, विश्व का राज्य मिलता है, फिर गरीब बनते हो, भक्ति मार्ग शुरू होता है. धनवान बनते हैं हम, ज्ञान गुण शक्ति से संपन्न बनते हैं, तो ऊपर का बाहर का भी सब कुछ आ जाता है. विश्व की बादशाही हमारे हाथ में, जैसे हम विश्व के बादशाह, विश्व की राजा ही हमारे हाथ में आ जाते. फिर गरीब बनते हैं द्वापर में, क्योंकि पतित रास्ता पकड़ लिया, और फिर भक्ति मार्ग शुरू हो जाता है. फिर लक्ष्मी को याद करते हैं. हर वर्ष लक्ष्मी की पूजा भी होती है. लक्ष्मी को हर वर्ष बुलाते हैं. जगत अम्बा को कोई हर वर्ष नहीं बुलाते हैं. जगदम्बा की तो सदैव पूजा होती है. जब चाहे तब अम्बा के मंदिर में जाए. यहां भी जब चाहो जगत अम्बा से मिल सकते हो. तुम भी जगत अम्बा हो ना. सबको विश्व का मालिक बनने का रास्ता बताने वाले हो. तो और एक महत्वपूर्ण स्वमान बाबा हमें दे रहे, जैसे ब्रह्मा बाबा है, हम उनके बच्चे मास्टर ब्रह्मा है, तो जगत अम्बा है, हम उनके संतान मास्टर जगत अम्बा बनना है. जे कार्य मम्मांनी केलं तेच कार्य आपल्याला करायचं. बाकी बाबा म्हणते लक्ष्मीचा कसा पार्ट आहे, लक्ष्मीला फक्त धन मागण्यासाठी आठवण करतात, पण जगदंबाकडे जाऊन सगळं मागतात. लक्ष्मीकडे धन मागतात, जगदंबाकडे सगळं काही मागतात. क्योंकि संगम युग का हमारा जो पार्ट है, उसमें हमने सबको सब कुछ, जो कुछ भी हम आत्मा को चाहिए वो दिया है हमने. तो जगदंबा का पार्ट है, वैसे ही हमारा भी महत्वपूर्ण पार्ट है. और उसी यादगार में जगदंबा के स्वरूप में मम्मा की तो होती ही है पूजा, लेकिन हमारे भी यादगार वो बनी हुई है. तुम भी जगत अम्बा हो ना, सबको विश्व का मालिक बनने का रास्ता बताने वाले हो. किस हिसाब से जगदम्बा है कि हम सबको विश्व का मालिक बनने का रास्ता बताने वाले हैं. उनकी पालना हम इस हिसाब से करते हैं कि एक तो वाइब्रेशन देते हैं बाबा से लेकर उन सब आत्माओं को, और उनको सबको रास्ता बताते हैं. अम्बा के पास सब कुछ जाकर मांगते हैं, लक्ष्मी से सिर्फ धन मांगते हैं. उनके आगे तो सब कामनाएं रखेंगे. तो सबसे ऊंच मर्तबा तुम्हारा अभी है, जबकि बाप के आकर बच्चे बने हो. बाप वर्षा देते. तर हे बाबा आठवण करून देता, हे किती महत्वपूर्ण जीवन आहे. तुमची लेवल ही जी आजची लेवल आहे तुमची, ती देवी देवतांपेक्षा खूप मोठी लेवल आहे. कारण आता तुम्ही डायरेक्ट बाबांचे बनलेले, विश्वाचा जो मालक आहे, जो परमपिता आहे, त्याचे तुम्ही बनलेले डायरेक्ट. अभी तुम हो ईश्वरीय संप्रदाय, फिर होंगे दैवी संप्रदाय.
आता ईश्वरीय संप्रदायामध्ये आलेलो आहे, मग दैवी संप्रदायामध्ये देवी देवता राहतील, इथं ईश्वराच्या सोबत आपण आहे. इस समय सब मनोकामनाएं भविष्य के लिए पूरी होती. ये जो जीवन है, हम सब मनोकामनाएं भविष्य के लिए पूरी कर लेते हैं. मतलब इतना कुछ प्राप्त कर लेते हैं बाबा से, रिकॉर्डिंग इतनी कुछ कर लेते हैं कि वहां पर कोई इच्छा ही नहीं रहेगी और सब कुछ प्राप्त रहेगा. कामना तो मनुष्य को रहती है ना, कामना तो मनुष्य को रहती है. हम देवता बन जाएंगे तब कौन सी कामना रहेगी, सब कुछ भरपूर रहेगा. तुम्हारी सब कामनाएं पूरी होती है. यह तो है आसुरी दुनिया. बच्चे देखो कितने पैदा करते हैं. तुम बच्चों को तो साक्षात्कार कराया जाता है सतयुग में कैसे श्री कृष्ण का जन्म होता है. किती भव्य दिव्य जन्म होतो. बऱ्याच दादींनी साक्षात्कार केलेला आहे की असं एकदम प्रकाश लाईट जसं उजेड पडून जातो एकदम. तो वहां के जो जन्म है वो दिव्य और अलौकिक जन्म है. और यहाँ का जन्म कैसा है, यहाँ का जन्म तो ऐसा है कोई रोता नहीं तो उसको रुलाते हैं उल्टा. और वहां तो सब कायदेशीर होता है, दुख का नाम नहीं रहता है. उनको कहा ही जाता है सुखधाम. तुमने अनेक बार सुख में पास किया है, अनेक बार हार खाई है और जीत भी पाई है. अभी स्मृति आई है कि हमको बाबा पढ़ाते हैं, स्कूल में नॉलेज पढ़ते हैं, साथ साथ मैनर्स भी सीखते हैं ना. वहाँ कोई इन लक्ष्मी नारायण जैसे मैनर्स नहीं सीखते हैं. अभी तुम दैवी गुण धारण करते हो, महिमा भी उनकी ही गाते हैं सर्वगुण संपन्न. तो अभी तुमको ऐसा बनना है. तर बाबा म्हणते शाळेमध्ये अभ्यास पण शिकवला जातो आणि काही वागण्या बोलण्याचे काही चांगल्या नियम पण शिकवले जातात की कसं वागायचंय, कसं बोलायचंय. नैतिक शिक्षा पण दिली जाते. पण तिथं हे नाही शिकवलं जात की लक्ष्मी नारायण जसं कसं बनू शकतो आपण, ती लेवल कशी प्राप्त करू शकतो, त्यांच्यासारखं कसं वागायचंय, कसं बोलायचंय, कशी दृष्टी ठेवायची आहे, कसं आपण सगळ्यांविषयी शुभ भावना ठेवायची आहे, लक्ष्मीनारायणची कशी दिव्य गुणांनी भरपूर असं ते जीवन होतं तसं कसं काय बनवायचंय, हे त्या शाळेत नाही शिकवलं जात. इथं बाबांच्या शाळेत आपण या सगळ्या गोष्टी शिकतो आणि तसं आपल्याला बनायचंय. तुम बच्चों को अपनी इस लाइफ से कभी तंग नहीं होना चाहिए. हे सांगायचं होतं बाबांना म्हणून एवढं सगळं सांगितलं. कितना महत्वपूर्ण जीवन है तुम्हारा, कितना ऊंचा जीवन है. जो देवी देवता बनोगे आप, उससे भी ये ऊंचा जीवन है. तर हे जे संगमयुगी जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे, बाबा म्हणताय तंग नहीं होना है. चाहे यहाँ पर तकलीफ है, कोई टेंशन है, कोई परिस्थिति है, कोई बीमारी है, कुछ भी है, इस जीवन से कभी भी तंग नहीं होना चाहिए. सबने पक्का कर लेना है आज. चाहे कुछ भी हो जाए, मुझे बहुत खुश रहना है और इस संगम युगी जीवन को कंटिन्यू रखना है. और संगम युगी जीवन को कंटिन्यू रखने के लिए मुझे इस शरीर को संभालना है. तंग नहीं होना है कि ये ऐसा कैसे है, ऐसा कैसे मेरे साथ हो रहा है, ऐसी कैसी परिस्थिति है. तो इस लाइफ से कभी तंग नहीं होना चाहिए, क्योंकि यह हीरे जैसा जन्म गाया हुआ है. ये जन्म जो है हीरे जैसा जन्म है. इनकी संभाल भी करनी होती है. तर सांभाळायचंय आपलं हे जे जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते सांभाळायचंय आपल्याला चांगल्या प्रकारे. म्हणजे आणि जीवन कोणतं सांभाळायचं, मेन तर शरीराला सांभाळायचंय. कारण आत्मा या शरीरामध्ये राहील तर पुरुषार्थ होईल. आता इथून पुढे तो चान्स नाहीये. हे शरीर सोडून गेल्यानंतर तो चान्स नाहीये, पुरुषार्थ होणार नाही. इथं आपला सगळा बेस तयार झालेला आहे. आता कितीही आपण मोठी बिल्डिंग बांधू शकतो या शरीरामध्ये आहे. तर तिकडे गेल्यानंतर हे शरीर सोडल्यानंतर कुठलाही पुरुषार्थ नाही, कुठलंही भाग्य बनणार नाही. म्हणून बाबा म्हणतात हे जे शरीर आहे त्याला सांभाळा. एक खूप महत्वपूर्ण जीवन आहे आणि इथंच तुमचं 5000 वर्षाचं भाग्य बनणार आहे. या शरीरामध्ये राहून तुम्हाला हे भाग्य बनवायचंय आणि म्हणून या शरीराला कायम धन्यवाद देत राहायचे. जसं आहे तसं आहे, पण या शरीरामध्ये राहत असताना बाबा भेटलेला आहे आपल्याला. या शरीरामध्ये राहत असताना आपण इतकं मोठं भाग्य बनवू शकणार आहे. म्हणून या शरीराची सांभाळ करायची आहे. तंदुरुस्त होंगे तो नॉलेज सुनते रहेंगे. म्हणून तब्येतीची खूप काळजी घ्यायची. सगळ्यात महत्वाचं काम संगमयुगामध्ये आपलं आहे, या शरीराला सांभाळायचं आहे. कारण तब्येतच ठीक नसेल तर काही पुरुषार्थ होत नाही.
म्हणून जो काही प्रॉब्लेम असेल शरीराला ताबडतोब ट्रीटमेंट घ्यायचे, जे काही घरगुती उपाय करता येतील ते करायचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट खुश राहायचंय, टेन्शन नाही घ्यायचंय, लोड नाही घ्यायचंय. म्हणजे ते खुशीचे व्हायब्रेशन शरीराला चालवतील चांगल्या प्रकारे आणि जो काही प्रॉब्लेम आहे तो कमी होत जाईल. खुश नाही राहिलो आपण, उदास झालो, परेशान झालो, बिमारीमध्ये त्याचाच लोड घेतला, अशी कशी बिमारी मला झाली, एवढं सगळं मी चांगलं केलेलं आहे, मला कसं काही असं झालं, तर मग तसेच केमिकल निघतील मेंदूमधून, तसेच केमिकल निघतील, ते शरीराला अजून सगळ्या नसापर्यंत जातील, सगळ्या पार्टला जातील आणि आपली जी तब्येत आहे, जी चांगली होणार होती, ती अजून बिघडत जाईल. म्हणून बाबांनी हे एवढं सगळं जे सांगितलं मुरलीमध्ये, त्याचं कारणच हे होतं की हे खूप महत्त्वपूर्ण जीवन आहे. आणि खूप महत्त्वपूर्ण जीवन केव्हा चालू राहील, जेव्हा आपण या शरीराला सांभाळू. म्हणून खूप काळजी घ्यायची तब्येतीची. आणि काही जरी असेल प्रॉब्लेम तर ताबडतोब ट्रीटमेंट घ्यायची, चांगल्या डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची. त्याच्यामध्ये बिलकुल घाबरायचं नाही की तो काय सांगेल आणि मग मला काही निघालं तर. जे काही आहे त्याची ट्रीटमेंट आहे, सगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि बाबांकडून योगमध्ये ताकद घ्यायची. लेकिन कैसे भी करके इस शरीर को हमें संभालना है, दूसरा चांस नहीं है. तो तंदुरुस्त होंगे तो ज्ञान सुनते रहेंगे. बीमारी में भी सुन सकते हैं तो ज्ञान तो कभी भी सुन सकते हैं. बीमारी हो गई तो ऐसे नहीं कि आता मला त्रास होतोय तो मग कसं ऐकू, कसं जाऊ मुरलीला. बीमारी में भी ज्ञान तो सुनना है. जितनी तंदुरुस्ती रहेगी, जितनी हमारी तबीयत अच्छी रहेगी, उतना हम बहुत अच्छी रीति से उस ज्ञान को प्रैक्टिकल में ला सकते हैं. बाप को याद कर सकते हैं. तब्येत चांगली तर बाबांची आठवण राहील. तब्येत चांगली नाहीये तर समजा डोकं दुखतंय तर त्याच्याकडेच लक्ष जाईल, बाबांची आठवण येणार नाही. किती प्रयत्न केला तर ते पुन्हा खेचेल आपल्याला जे शरीर आहे. म्हणून तब्येत कसंही करून चांगली ठेवायची. सगळ्यात महत्वाची योगयुक्त स्थिती पाहिजे. बाबांच्या आठवणीमध्ये आपण राहू तर आपल्याला ट्रीटमेंट पण चांगली भेटून जाईल, सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल आणि जे काही मध्ये बिमारी त्याला पण चांगले व्हायब्रेशन जातील. चांगले केमिकल आपलं ब्रेन खूप मोठी फॅक्टरी आहे आपली. चांगले चांगले केमिकल ते बनवेल आणि शरीराला मिळत राहील. तो यहाँ जितना दिन जिएंगे सुखी रहेंगे, कमाई होती रहेगी. बाबा म्हणते यहाँ पर अभी जो इस शरीर में आप हो, यहाँ पर जितने दिन इस शरीर में रहेंगे सुखी रहेंगे, कमाई होती रहेगी. सुखी कैसे रहेंगे? ज्ञान सुनते रहेंगे, बाबा से योग लगाते रहेंगे तो सुख की स्थिति रहेगी. बाहर से चाहे कितना भी दुख आता रहे, अंदर सुखी रहेंगे हम. और शरीर छोड़ दिया तो फिर तो पहले तो 5 महीने की सजा है गर्भ जेल में, और बाद में तो कुछ समझ में नहीं आएगा 5 साल, और तब तक तो विनाश का कार्यक्रम. म्हणून बाबा आता ही जी मुरली बाबाने आधी चालवलेली पण आजच्यासाठी खूप महत्वाची आहे. यहाँ जितना दिन जिएंगे सुखी रहेंगे, कमाई होती रहेगी, हिसाब किताब चुकता होता रहेगा. तो सुखी रहेंगे, कमाई होती रहेगी. कमाई कैसे होगी? ज्ञान, योग, धारणा, सेवा, चारों विषयों में हम आगे जाएंगे. जैसे बाबा कहता है वैसे करेंगे, दिनचर्या को फॉलो करेंगे जो जो बाबा ने बताया है, तो कमाई होती रहेगी और हिसाब किताब चुकतू होता रहेगा. जब हम इस शरीर में हैं, बाबा से योग लगा रहे हैं, तो हिसाब किताब चुकतू होता रहेगा. फिर कुछ हिसाब किताब हम योग से चुकतू करते हैं, कुछ हिसाब किताब कोई परिस्थिती से चुकतू करते हैं, कुछ हिसाब किताब बीमारी के द्वारा चुकतू करते हैं. तो या शरीरामध्ये राहू तर सगळं होत राहील. कारण क्यों बाबा ये कह रहा है कि कोई बहुत परेशान हो जाते हैं, बीमारी है, रोजच उठून ती बीमारी है, तो बाबा उठा ले इस शरीर से. तो बाबा म्हणते ऐसा कभी भी ख्याल नहीं आना चाहिए. चुकून सुद्धा असा विचार नहीं आला पाहिजे, क्योंकि यही शरीर है और यही बहुत भाग्यशाली रथ है हमारे लिए. इसमें रहकर हमें बहुत ऊंचा पुरुषार्थ करना है. अभी भी हम 108 में आ सकते हैं. अगर इस शरीर में रहे तो 16,108 में आ सकते हैं, पहले 9 लाख में आ सकते हैं. लेकिन अभी वो तैयारी नहीं है और शरीर छूट गया तो नो चांस. फिर बच्चे कहते हैं बाबा सतयुग कब आएगा? यह बहुत गंदी दुनिया है
बाप कहते हैं अरे पहले कर्मातीत अवस्था तो बनाओ. बाबा म्हणताय घाई कशाची, सतयुग एक बहुत गंदी दुनिया है, सतयुग आएगा तो अच्छा रहेगा. लेकिन बाबा म्हणताय उसके लिए तुम कर्मातीत अवस्था तो बनाओ, अपना हिसाब किताब तो चुकतो करो सब पहिले. ते जेव्हा यायचं तेव्हा तर येणारच आहे, त्याच्या आधी आपल्याला सगळे हिशोब मिटवून टाकायचे आपले. जितना हो सके पुरुषार्थ करते रहो. बच्चों को सिखलाना चाहिए कि शिव बाबा को याद करो, यह है अव्यभिचारी याद. एक शिव की भक्ति करना वह है अव्यभिचारी भक्ति, सतो प्रधान भक्ति. फिर देवी देवताओं को याद करना वह है सतो भक्ति. बाप कहते हैं उठते बैठते मुझ बाप को याद करो. बच्चे ही बुलाते हैं हे पतित पावन, हे लिबरेटर, हे गाइड. यह आत्मा ने कहा ना. बच्चे याद करते हैं, बाप अभी स्मृति दिलाते हैं. तुम याद करते आए हो, हे दुख हरता सुख करता आओ, आकर दुख से छुड़ाओ, लिबरेट करो, शांति धाम में ले जाओ. बाप कहते हैं तुमको शांति धाम में ले जाऊंगा, फिर सुख धाम में तुमको साथ नहीं देता हूँ, साथ अभी ही देता हूँ. सभी आत्माओं को घर ले जाता हूँ. मेरा अभी पढ़ाने का साथ है और फिर वापस घर ले जाने का साथ है. बाबा मतलब मैं तुम्हें सतयुग में साथ नहीं दूंगा, अभी जितना साथ लेना है ले लो. अभी मेरा पढ़ाने का साथ है और फिर वापस घर ले जाने का साथ है. वापस घर पे लेके जाऊंगा और अभी मैं पढ़ाने के लिए तुम्हारे साथ में हूँ. अभी पढ़ा रहा हूँ, रास्ता दिखा रहा हूँ, मार्गदर्शन कर रहा हूँ. हर एक बात बाबा की हमने बिल्कुल बुद्धि में छाप लेनी है कि मुझे बाबा ने जो कहा है उसको पक्का करना है. आज जो बाबा ने महत्वपूर्ण बात कही, इस शरीर को संभालना है, मुझे पक्का करना है. सबसे महत्वपूर्ण बात वो होनी चाहिए कि मुझे इस शरीर को संभालना है. संभाल लेंगे इस शरीर को तो ऑटोमेटिक सारा पुरुषार्थ होता रहेगा, क्योंकि ज्ञान सुनते रहेंगे, बाबा हमें तैयार करता रहेगा. अब बाप कहते हैं छोटे बड़े सबकी वानप्रस्थ अवस्था है. अभी मैं सबको ले जाऊंगा, फिर यहाँ आएंगे ही नहीं. बाकी शास्त्रों में जो दिखाते हैं प्रलय हुई, जलमयी हुई, फिर पीपल के पत्ते पर श्री कृष्ण आया. बाप समझाते हैं सागर की कोई बात नहीं. वहाँ तो गर्भ महल है, जहाँ बच्चे बहुत सुख में रहते, वहाँ गर्भ महल है. बाबा म्हणतात तिथं सजा नाही आहे, तिथं जो जन्म होईल त्याच्या आधी गर्भामध्ये राहतील, पण तिथं कोणताही त्रास नाही आहे, आनंदाची अनुभूती आहे. आणि इथं जे गर्भामध्ये राहायचे 4-5 महिने जेलचा अनुभव है, जेलपेक्षा भयानक अनुभव. यहाँ गर्भ जेल कहा जाता है. पापों की भोगना गर्भ में मिलती है. तर 5 महिन्याची ती सजा आहे आणि ती भयानक सजा आहे. फिर बाप कहते मन मना भव मुझे याद करो. प्रदर्शनी में कोई पूछते हैं सीडी में और कोई धर्म क्यों नहीं दिखाए. बोलो औरों के 84 जन्म तो है नाही. सीडीच्या चित्रामध्ये का बरं नाही दाखवले बाकीचे धर्म, कारण ही 84 जन्माची आपली कहाणी आहे, जे देवी देवता धर्माचे. म्हणून बाबा म्हणताय की त्यांचं काही दाखवलेलं नाही सीडीमध्ये. असंच कोणी विचारला प्रश्न तर त्यांना सांगतो सब धर्म झाड में दिखाय. मग कल्पवृक्षाच्या चित्रामध्ये बाकीचे धर्म दाखवलेले, त्याच्यामध्ये काही छोटे छोटे धर्म नाही दाखवलेले. कल्पवृक्षाचं चित्र बाकीचं आलेलं आहे मोठे धर्म, पण छोटे नाही दाखवले. जसं जैन पण नाही दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण संख्या कमी आहे. पण त्याला उत्तर काय बाबांनी दिलं होतं एकदा कि वो जैन धर्म इधर सामने नहीं लेकिन पीछे के साइड में, झाड़ के पीछे की साइड में, इसलिए वो दिख रहा नहीं सामने से. तर कोणी काय प्रश्न विचारेल सांगता येत नाही, म्हणून बाबा सांगतो की काय उत्तर द्यायचं त्यांना. हमको तो सीडी 84 जन्मों की दिखानी, बाकी सब चक्र में और झाड़ में दिखाए हैं. इनमें सब बातें समझाई है. नक्शा देखने से बुद्धि में आ जाता है ना, लंडन कहाँ है, फलाना शहर कहाँ है. तर जसं नकाशा बघितला तर लक्षात येऊन जातो, इथं भारत आहे, तिकडे इंग्लंड आहे, इकडे अमेरिका आहे. नकाशा बघितल्यावर तर तसं हे सगळे चित्र आपला नकाशा आहे, याच्यावरून सगळ्यांना समजून सांगता येतं, त्यांना समजून जाईल चित्राच्या आधाराने. बाप कितना सहज कर समझाते हैं. सभी को यही बताओ कि 84 का चक्र कैसे फिरता है. अभी तमोप्रधान से सतोप्रधान बनना है तो बेहद के बाप को याद करो तो तुम पावन बन जाएंगे, और फिर पावन दुनिया में चले जाएंगे. कोई तकलीफ की बात नहीं है. जितना समय मिले बाप को याद करो तो पक्की आदत पड़ जाएगी. बाप की याद में तुम दिल्ली तक पैदल जाओ तो भी थकावट नहीं होगी. बाबा म्हणते हैं अगर बाबा की याद है, वो वाइब्रेशन आते रहेंगे, आत्मा सशक्त स्थिति में रहेगी, दिल्ली तक पैदल चले जाओ यहाँ से, लेकिन थकावट नहीं होगी. तो ये बाबा बार बार मुरली में कहता है, और इसीलिए भक्ति मार्ग वालों ने पद यात्राएं निकाली है. यहाँ से पायी जायचं असतं. लेकिन बाबा के कहने का ये मतलब है
कितनी ताकत आ जाती है आत्मा में बाबा की याद से कि आप पैदल भी चलते जाओ तो भी थकेंगे नाही. आणि त्यांनी भक्ती मार्गामध्ये मग ते पायी जायचं ते एक महत्व ठेवलं की पायी तीर्थयात्रा करायची. सच्ची याद होगी तो देह का भान टूट जाएगा, फिर थकावट हो नहीं सकती. थकवा केव्हा नाही राहणार? जेव्हा बाबांची आठवण आहे. मग देहाचं भान, क्योंकि मैं आत्मा अलग हूं, शरीर अलग है. शरीर थक जाए भले, लेकिन आत्मा कब नहीं थकेगी? जब बाबा की याद है तो वो वाइब्रेशन आते रहेंगे, वो ताकत आती रहेगी आणि मग तेच वाइब्रेशन शरीराला जातील, तर मग थकवा जाणवणार नाही. पिछाड़ी में आने वाले और ही याद में तीखे जाएंगे. बाबा म्हणता है कि कब आए हैं आप लोग इस ज्ञान मार्ग में, 80 साल में, 50 साल में, 20 साल में, 10 साल, उसका कोई महत्व नहीं है. जितना याद करेंगे उतना आगे जाएंगे. कब आए इसका कोई महत्व नहीं है. 2 वर्ष हुए, 10 वर्ष हुए हैं, लेकिन बाबा को जितना याद करेंगे 60-70 वर्ष वालों से भी आगे हम निकल सकते हैं. उतनी याद, उतनी प्यार भरी होनी चाहिए. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, एक बाप की अव्यभिचारी याद में रह देह भान को खत्म करना है. अपनी कर्मातीत अवस्था बनाने का पुरुषार्थ करना है. इस शरीर में रहते अविनाशी कमाई जमा करनी है. ज्ञानी तो आत्मा बन औरों की सेवा करनी है. बाप से जो सुना है उसे धारण कर दूसरों को सुनाना है. 5 विकारों का दान दे, राहु के ग्रहण से मुक्त होना है. तो अगर ग्रहण से मुक्त होना है, अगर हर प्रकार की तकलीफ से मुक्त होना है, तो बाबा म्हणते 5 विकार दान करून टाका. और बाबा आया है दान लेने के लिए. ग्रहण लगता है तो बाहर कोई मांगने आता है, दे दान तो छूटे गिरहन. तो बाबा कह रहा है जो आत्मा को जो ग्रहण लगा है, जो कोई बीमारी परिस्थिति तकलीफ है, अगर उससे मुक्त हो जाना है तो ये 5 विकार दान में दे दो. दान में दे दो. भगवान को दान दे दिया तो त्यांना बिलकुल वापरायचं नाही. काम विकार, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. आणि मग काय होईल की पुढचं काही इतकंसं सुद्धा पाप होणार नाही आपल्याकडून, कारण या 5 विकारामुळेच पाप आहे. हे दान देऊन टाकले आपण तर पाप होणार नाही आणि मग मागचे पाप चुकतू करायला आपल्याला वेळ मिळेल. वरदान है, एक मत और एक रस अवस्था द्वारा धरनी को फलदायक बनाने वाले हिम्मतवान भव. जब आप बच्चे हिम्मतवान बनकर संगठन में एक मत और एक रस अवस्था में रहते व एक ही कार्य में लग जाते हो तो स्वयं भी सदा प्रफुल्लित रहते और धरनी को भी फलदायक बनाते हो. जैसे आजकल साइंस द्वारा अभी अभी बीज डाला, अभी अभी फल मिला, ऐसे ही साइलेंस के बल से सहज और तीव्र गति से प्रत्यक्षता देखेंगे. जब स्वयं निर्विघ्न एक बाप की लगन में मगन, एक मत और एक रस रहेंगे तो अन्य आत्माएं भी स्वतः सहयोगी बनेंगी और धरनी फलदायक हो जाएगी. कुठं कुठं असं असतं की बाबांचे बच्चे निघतच नाही तिथून. तर जसं काही ती धरणीच अशी असं म्हणतात की ती जमीनच अशी आहे, म्हणजे तिथं क्वालिटी नाहीच आहे किंवा बाबांचे बच्चे नाहीच आहे किंवा तिथं असं नाहीच आहे की कोणाला वर्षाचा अधिकार आहे. असं काही ठिकाणं अशा असतात, कलराठी जमीन आहे. जसं काही जमीन असते सुपीक नसते ती. तो ऐसे बाबा म्हणताय की जर जमिनीला पुन्हा फलदायक बनवायचंय, सुपीक बनवायचंय, तिथून बाबांचे बच्चे निघाले पाहिजे असं जर आहे, असं जर तुम्हाला ती परिस्थिती आणायची आणि सगळ्यांना तयार करायचंय, या ज्ञानमार्गामध्ये घेऊन यायचंय, तर काय करा, सायलेन्सची शक्ती वापरा. बाबांच्या आठवणीमध्ये राहून या सगळ्या परिसराला व्हायब्रेशन द्यायचे, म्हणजे ज्यांचं भाग्य असेल ते ऑटोमॅटिक खेचून येतील. तर जसं, कारण काय असतं की बीज, काही काही बीज कशा असतात की बीज टाकल्यावर खूप वर्ष, काही काही झाडं जे असतात काही खूप वर्ष लागून जातात फळ यायला. पण आता सायन्स विज्ञानाद्वारे असे काही प्रयोग केले जातात की आता 1 वर्षामध्ये आंबा येतो, 2 वर्षामध्ये आंबे येतात, असं वेगवेगळे प्रयोग जे केलेले जातात. तर तसं आपण इथं बीज टाकतोय, कोणाला संदेश दिला, गावामध्ये संदेश दिला आणि आत्मे निघतच नाहीये. आणि तर जर लवकर, कारण त्याचा वेळ लागतो कोणाकोणाला त्याचं निघायला, म्हणजे त्याचं फळ यायला, बीजाचं फळ यायला, म्हणजे ती आत्मा ज्ञानामध्ये चालायला लागली, त्याला वेळ लागतो कधी कधी. तर बाबामध्ये जर स्पीड वाढवायची आहे
तर काय करा, संघटन सगळ्यांनी मिळून शांतीची शक्ती निर्माण करायची आहे, एक मताने संघटन चालवायचं आहे, तर मग अजूनच चांगले व्हायब्रेशन निर्माण होतील आणि अनेकांना प्रेरणा मिळेल. जे बाबांचे बच्चे त्यांचं भाग्य आहे ते लवकर लवकर या ज्ञानामध्ये येतील आणि थोडा समय राहिलेला तर पुरुषार्थ करून घेतील चांगल्या प्रकारे. म्हणून एक मत एक रस मध्ये राहायचंय सगळ्यांनी आपण आणि शांतीची शक्ती वापरायची आहे. स्लोगन है, जो अभिमान को शान समझ लेते वह निर्माण नहीं रह सकते हैं. अभिमान को शान, शान वेगळी गोष्ट आहे, रुहानी शान मध्ये राहायचंय, पण त्याचं अहंकारामध्ये रूपांतर नाही झालं पाहिजे. तर ते तसं जर असेल तर मग आपल्याला अपमानाचा अनुभव होत राहील. कोणी काही आपल्याला मान दिला नाही, कोणी बोललं नाही तर अपमानाचा अनुभव होत राहील. तो निर्माण स्थिती हमें रखनी है. निर्माण रहेकर म्हणजे नम्रचित्त राहून नवीन दुनियाच्या निर्माणचं कार्य करायचं, म्हणून रुहानी शान मध्ये राहायचंय. पण अहंकार कधीच नाही आला पाहिजे, कोणत्याच कशाचाच अहंकार नाही आला पाहिजे. पद पोझिशन पैशाचा तर विषयच नाहीये, पण ज्ञानाचा, गुणाचा आणि शक्तीचा पण अहंकार आपल्यामध्ये नाही आला पाहिजे. शान में रहना है लेकिन अभिमान में नहीं रहना है. अव्यक्त इशारे आजचा पॉइंट है, एकांत प्रिय बनो, एकता और एकाग्रता को अपनाओ. एकांतवासी और रमणीकता दोनों शब्दों में बहुत अंतर है, लेकिन संपूर्णता में दोनों की समानता रहे. जितना ही एकांतवासी उतना ही फिर साथ साथ रमणीकता भी हो. एकांत में रमणीकता गायब नहीं होनी चाहिए, दोनों समान और साथ साथ रहे. अभी अभी एकांतवासी, अभी अभी रमणीक. जितनी गंभीरता उतना ही मिलनसार भी हो. मिलनसार अर्थात सर्व के संस्कार और स्वभाव से मिलने वाला. तर रमणीकता, एकांतवासी आणि रमणीकता. एकांतामध्ये राहायचंय, कशा एकांतामध्ये राहून पुरुषार्थ करायचा. एकांताची स्थिती, एकांताची अवस्था जसं आपल्याला बसून करता येईल, सेपरेट अभ्यास करायचा, योग करायचा तेवढ्या पुरता, पण बाकी बाबांच्या आठवणीमध्ये राहायचं आपल्याला. तर पुरुषार्थ करायचा आहे एकांतवासी स्थितीमध्ये, किंवा एक तर बाबांची आठवण आणि सेपरेट बसून पण. पण रमणीकता कधी पाहिजे, जेव्हा आपण कॉन्टॅक्टमध्ये येतोय, म्हणजे आनंदाची स्थिती, प्राप्ती संपन्न स्थिती, म्हणजे आपल्याकडे जे काही भरून घेतोय आपण एकांतवासी बनवून, ते सगळ्यांना ज्याला जसं पाहिजे तसं त्याला घेता आलं पाहिजे. जे काही पाहिजे त्याला ते मिळालं पाहिजे. आपल्या सोबत त्याची भेट झाली, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये तो आला, तर त्याला जे पाहिजे ते देता आलं पाहिजे. त्याच्यासारखं आपल्याला बनवून त्याला देता आलं पाहिजे. त्याला जे पाहिजे, आता समजा लहान मुलगा आहे तर लहान मुलासारखं आपण त्याला देता आलं पाहिजे त्या स्थितीमध्ये राहून. तर असं बाबा म्हणताय की रमणीकता होनी चाहिए. गंभीरता ठीक है, लेकिन गंभीरता के साथ साथ रमणीकता होनी चाहिए. अभ्यास, पुरुषार्थ करायचंय, चारही विषयामध्ये पुढे जायचंय, गंभीरता पाहिजे त्याच्यासाठी, पण त्याच्यासोबतच आनंददायी स्थिती पाहिजे, प्राप्ती संपन्न स्थिती पाहिजे. उदासी निराशा म्हणजे रमणीकता नाही. फ्रेश स्थिती, आनंदाची स्थिती म्हणजे रमणीकता. आणि ती रमणीकता आपल्याला सगळ्यांना द्यायची, सगळ्यांना आनंद द्यायचा, आनंदी राहून आनंद द्यायचा. जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये तेव्हा रमणीकतेची स्थिती पाहिजे, आणि जेव्हा आपण एकांतवासी बनून पुरुषार्थ करतोय तर तेव्हा गंभीरता पाहिजे. अच्छा, ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो, मीठा